नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरंभ करिअर अकादमीच्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. मित्रो, आजचा एक महत्वपूर्ण मुद्दा जो अभ्यासाच्या व्यतिरिक्त आहे त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा आहे आज माझी इच्छा आहे. कारण माझे अनेक मित्र माझ्याशी बोलत असताना सांगतात की, आणि मीही बघतो की बऱ्याच वर्षापासून अभ्यास सुरू आहे, पण अभ्यास सुरू असताना देखील व्यवस्थित अभ्यास सुरू असताना देखील रिझल्ट येत नाही, मार्क्स वाढत नाही. खूप सारे वर्ष झाले, जवळजवळ 5-5, 6-6, 7-7 वर्ष झाले, एक 2-2 पंचवार्षिक योजना नोटल्या, पण तरी रिझल्ट येत नाही, मार्क्स काही वाढत नाही. अभ्यासात सातत्य असते पण कदाचित कॉन्सन्ट्रेशन नसते. असं काय होते की ज्यामुळे बरेच वर्ष असून गमवूनही अभ्यास करूनही रिझल्ट येत नाही. तर मित्रो, या गोष्टीवर आपण आज थोडं चर्चा करणार आहोत. जर माझ्या काही मित्रांची ही समस्या असेल, त्यांनी जर माझ्याशी बोलले, तर मला असं वाटलं की महाराष्ट्रातील असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांची सुद्धा ही समस्या असेल, त्यांना सुद्धा हा प्रश्न असेल, किंवा त्यांना या प्रश्नाचं उत्तर काय नेमकं याच्या मागे किंवा थोडं अनालिसिस करायला जमत नसेल, त्यामुळे कदाचित ही चूक त्यांच्याकडून होत असेल का. मित्र, सरळ सरळ या गोष्टीला आपण चूकच समजू. कारण दरवर्षी पेपर होतो, दरवर्षी रिझल्ट येतात, पोरं बाहेर पडतात. जर ती चूक नसती तर तुमच्यासारखे जे इतर विद्यार्थी परीक्षा देऊन पोस्ट घेऊन बाहेर पडतात ते पास झालेच नसते. मग यामध्ये आपली काहीतरी कमतरता आहे, आपण आपल्या कमतरतेवर काम करत नाही, यामुळेच कदाचित हे गोष्ट आहे. मी ज्या वेळेला परीक्षार्थी किंवा विद्यार्थी असताना अभ्यास करत होतो, माझे ज्या वेळेला प्रिलिमिनरी एक्झामचे रिझल्ट आले होते, त्या काळामध्ये मी थोडं स्वतःला समजून घेतलं, मी कुठं कमी पडतो, मी कुठं काम करायला पाहिजे, या गोष्टीवर मी थोडं विचार केला आणि काही गोष्टी स्वतः आत्मसात केल्या. त्या गोष्टी मला इथं आपल्याला सांगायला आवडतील. मित्रो, जर तुम्हाला याचा फायदा होत असेल तर तुम्ही त्याचा तुमच्या जीवनात अंगीकार करावा त्याला. कारण जर त्याचा थोडाही जर फायदा आपल्याला झाला तर निश्चितच मित्रो आपण आपल्या यशाच्या दिशेनं अग्रेसर होणार आहात. कारण आपल्याला महत्वाचं या ठिकाणी एकच आहे की रिझल्ट घेऊन बाहेर निघणं. आपल्याला एक गोष्ट माहित आहे की आजपर्यंत आपण किती वर्ष गमावले, आपल्यालाच ठरवा की आपण या ठिकाणी किती वर्ष गमावले. मग इतकी वर्ष गमावल्यानंतर आता तुम्हाला माहित आहे की 2024 ची जी प्री परीक्षा झाली, पूर्व परीक्षा झाली कंबाईनची, त्याचा रिझल्ट आला. रिझल्ट आल्यानंतर आपल्याला माहित पडलं की 62.5 म्हणजे कधीही नाही इतका लागलेला कट ऑफ, जवळजवळ 500च्या जवळपास, म्हणजे 480 अधिक जागा होत्या. 480 अधिक जागेसाठी 62.5 मार्क्स इतका कट ऑफ आला. मित्रो, हा 62.5 कट ऑफ साधा नाही, हा खूप जास्त झाला आणि एमपीएससी साठी तर खूपच जास्त झाला. मग 62.5 जर कट ऑफ आला आणि त्या तुलनेत जर आपण अजूनही 45-50 पर्यंत असाल किंवा 55 वाले, ज्यांना 55 होते तेही धोक्यातच आहेत, की त्यांना जर वाटत असेल की 62.5 पेक्षा आपण थोडेच खाली आहे, तर नाही, तुम्ही या ठिकाणी धोक्यात आहात. कारण तुम्ही अभ्यास करत असताना इतरही विद्यार्थी अभ्यास करतात. आणि मी तुम्हाला सांगतो की तुमचे सगळ्यात मोठे कॉम्पिटिटर जर कोणी असतील, की हे जे फ्रेशर्स मुलं, जे नवीन मुले स्पर्धेमध्ये येत आहेत, ते तुमचे खरे कॉम्पिटिटर आहेत. तर म्हणजे इतर तर लोक आहेतच, पण ते कॉम्पिटिटर, कारण की त्यांचा माइंड फ्रेश असतो, ऑलरेडी त्यांचं बऱ्याच गोष्टी फिक्स होत्या, त्यानंतर त्यांनी अभ्यास केला, नियोजन केलं आणि आल्या चांगले मार्क्स घेतले, पोस्ट घेतल्या, लवकरात लवकर 1-2 वर्षात बाहेर पडला. आणि आपले काही जे मित्र आहेत, ते मित्र या प्रोसेसमध्ये 7-7, 8-8 वर्ष झाले पडून आहे, पण तरीही रिझल्ट येत नाही. मग याचं कारण काय? हा वाढणारा कट ऑफ, याला कशा पद्धतीने डील केलं पाहिजे, याच्याशी आपण काय अशा गोष्टी होत्या ज्या ठिकाणी आपण चुकत होतो आणि चुका झाल्यामुळे आपल्याला इतके वर्ष लागले. तर या ठिकाणी मी जे काही काम केलं होतं ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. मित्रो, जर हा व्हिडिओ तुम्ही शांततेत ऐकला तर तुम्हाला नक्कीच कोणता तरी टॉपिक स्वतःशी रिलेटेड, प्रत्येकाला सर्व विषय लागू होतील नाही, कारण प्रत्येकाची काहीतरी वेगळी खूबी आहे की ज्यामुळे तो रिझल्ट पासून दूर राहिला. मग तुम्ही नेमकं तुम्हाला या मधला कोणता टॉपिक लागू होतो, कोणता मुद्दा लागू होतो, तो तुम्ही तुमचा आत्मसात करा. आणि मित्रो, मी जे सांगणार आहे या स्ट्रॅटेजीला कमीत कमी 7 ते 8 दिवस म्हणजे तुम्ही अभ्यास करता तो नक्कीच करा. पण मी जे सांगतो, कुठलाही तुम्ही जो सध्या जरी विषय वाचत असाल तो विषय घ्या, त्याला 7 ते 8 दिवस मी जे सांगतो त्या पद्धतीने करा. आणि तुम्ही आजपर्यंत जो जेवढा अभ्यास झाला नसेल तेवढं प्रोडक्टिव्हिटी तुम्हाला या 7 ते 8 दिवसात भेटते की नाही भेटत, फक्त एकदा ट्राय करा. जर भेटली तर खूपच छान, नाही भेटली तर तुमची स्ट्रॅटेजी ऑलरेडी आहे, त्याच्यावर तुम्ही काम करा. पण 7 ते 8 दिवस तुम्ही त्याच पद्धतीने अभ्यास करा, तुम्ही ज्या पद्धतीने करत होते. पण थोडेसे मी काही जे पॉईंट सांगतो ते त्याच्यामध्ये आत्मसात करा, तुमच्यामध्ये त्याला इन्क्लूड करा, की ज्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होते की नाही होत हे स्वतः तुम्ही प्रॅक्टिकल करून बघा, हे स्वतः तुम्ही आजमावून बघा. जर फायदा झाला तर नक्कीच खूप छान. कारण कंबाईन हा पेपर, या कंबाईनच्या पेपरचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये मॅक्झिमम प्रश्न हे फॅक्ट्स असतात. हे फॅक्ट्स कसे केले पाहिजेत,
कन्सेप्ट असतात, कन्सेप्ट कसे केले पाहिजेत याचं सुद्धा आपण थोडंसं या ठिकाणी चर्चा करू आणि त्याचा फायदा होतो का ते तुम्ही बघा. मित्रांनो, आता आपल्याला एक माहिती आहे की प्रत्येक वर्षी पेपर होतो. प्रत्येक वर्षी पेपर झाल्यानंतर आपण असा विचार करतो, आन्सर केल्यानंतर आपल्याला समजते की आपल्याला किती स्कोर आहे. स्कोर पेक्षा म्हणजे कधी 40, 42, 38 म्हणजे 2021, 22, 23 पर्यंत अशी कंडिशन होती की मुलं 35, 40, 45 अशापर्यंत होते. खूप 6, 7, 8 वर्ष अभ्यास केला, पण याच्या पलीकडे त्याच्यात कधी जायला तयार नव्हते, म्हणजे गेले नाही. अजूनही तेच कंडिशन की ज्या वेळेला 62.5 कट ऑफ आला तेव्हाही आमच्या काही मित्रांचे एवढा स्कोर आहे. जवळजवळ काही मित्रांचे नाही म्हणू शकत मी, जवळजवळ स्पर्धा परीक्षा करणाऱ्या 70 ते 80% मुलांचा हा प्रश्न आहे की ते 35, 40, 50, 52, 53 याची रेंज या ग्रुप बी मध्ये त्यांनी क्रॉस केली नाही. मग 50च्या खाली असणारे विद्यार्थी आणि 55 ते 50च्या मधात असणारे विद्यार्थी, 55 ते 60च्या मधात असणारे विद्यार्थी, त्यांनी आपली एक लेवल ठरवून घेतली पाहिजे. कदाचित काही लोक असे असतील की ज्यांना त्या एका तासामध्ये तब्येत खराब असेल किंवा इतर काही इश्यू असेल की त्यामुळे तो पेपर हँडल नसेल झाला, ते लोक अपवाद आहेत. पण मॅक्झिमम असे लोक आहेत की ज्यांना जर हा स्कोर असेल तर त्यांनी स्वतःचं अनालिसिस केलं पाहिजे. आपण रिझल्ट प्रिलिम्स परीक्षेची ज्या वेळेला आन्सर की येते, आन्सर केल्यानंतर आपण ठरवतो की आता स्वतःला धीर देतो की हा पेपर झाला, आपण आता पुढच्या वर्षी खूप अभ्यास करू, खूप मेहनत करून आपण चांगला स्कोर करू, 70+, 80+ स्कोर करू आणि वेगळी स्ट्रॅटेजी आजमावू. मागच्या वेळेची जी टॉपर्सची बोलतो, व्हिडिओ बघतो, सगळं काही करून बघतो, पण ज्या वेळेला पुढच्या वर्षीचा पेपर होतो त्याही वेळेला तीच गोष्ट, त्याच्यानंतर परत तीच गोष्ट स्वतःला समजावणं, स्ट्रॅटेजी बदलणं, काहीतरी वेगळं करणं, मग परत तीच गोष्ट. हे करता करता 7, 8 वर्ष होऊन गेले, पण मार्क्स वाढत नाही, रिझल्ट येत नाही, फायनल लिस्ट मध्ये नाव येत नाही. मग आपण नेमकं काय चुका करतो? मित्रो, सगळ्यात पहिली एक गोष्ट मान्य करा की आपल्याला अभ्यास करायची पद्धत जमली नाही. आपल्याला अभ्यास करायची पद्धत जमली नाही कारण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना जो परीक्षार्थी आहे त्याची एक मेंटॅलिटी असली पाहिजे. ती मेंटॅलिटी कशी असली पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. एमपीएससीचा रिझल्ट आणण्यासाठी केवळ अभ्यासच गरजेचा नाही. एमपीएससीचा रिझल्ट आणण्यासाठी अभ्यासाच्या पलीकडे गेलं पाहिजे. नेहमी असं बोललं जाते की एमपीएससी ही जी परीक्षा आहे ती अभ्यासाच्या पलीकडे गेलेली आहे. अभ्यासाच्या पलीकडे गेलेली ही परीक्षा आपण कशी हातात पकडू शकतो आणि कसं त्याच्यावर मात करून आपण रिझल्ट आणू शकतो याचा आपण विचार केला पाहिजे. आता एमपीएससी त्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये काही मेटाफिजिक्स किंवा रॉकेट सायन्स विचारतच नाही. सिलेबस तुम्हाला दिलेला आहे, मेन्शन केलेला आहे, तो कदाचित डिकोड केला नाही पण तुमचा सिलेबस तुम्हाला दिलेला आहे. सिलेबस डिकोड करण्यासाठी तुम्हाला आयोगाने पीवायक्यू दिले आहेत, म्हणजे मागच्या वर्षीचे जे प्रश्नपत्रिका आहेत, जुन्या प्रश्नपत्रिका, ते तुमचा जो सिलेबस आहे, प्रिलिमचा सिलेबस डिकोड नसतो, ते डिकोड करण्यासाठी तुम्हाला जुने प्रश्नपत्रिका दिलेल्या असतात. मग या जुन्या प्रश्नपत्रिकांचा आपण वापर करतो का? आपण सिलेबसचा वापर करतो का? आपण व्यवस्थित अभ्यास करतो का? व्यवस्थित नियोजन करतो का? रिव्हिजन व्यवस्थित करतो का? या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे आणि त्यानंतर स्वतःला ठरवलं पाहिजे की मी त्या काही मुलं स्वतःच डिसिजन करतात की मी त्या लायकीचा नाही किंवा माझी ती पात्रता नाही की मी ती परीक्षा, स्वतः नैराश्याच्या गर्दीत जातात आणि स्वतःची लायकी स्वतः सिद्ध म्हणजे जाहीर करून टाकतात की मी त्या पात्रतेचा नाही. मित्रो, तुमची लायकी खूप आहे. प्रत्येकाचा मेंदू इतका तरी सारखा आहे की त्याने काहीतरी वाचन केलं, काहीतरी अभ्यास केला तर ते ग्राफ करेल. जवळजवळ सगळेच सेम आहेत अशातला भाग नाही. काही लोकांना लवकर ग्रास्प होते, काही लोकांना लेट ग्रास्प होते, पण हे केवळ आपल्यावर डिपेंड असते की आपण आपल्या मेंदूला किती चालवतो, त्याला किती खतपाणी घालतो, त्याच्यावर डिपेंड आहे. आता तुम्ही जर म्हणत असाल की मी दिवसभर अभ्यास करतो, दिवसभर पुस्तकं वाचतो, त्याच्यावर चिंतन मनन काहीच करत नाही आणि माझा रिझल्ट कसा येत नाही. मित्रो, अभ्यास केल्यानंतर त्याच्यावर चिंतन मनन केलं पाहिजे, त्याच्यावर विचार केला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी व्हिज्युअलाइज केल्या पाहिजेत. जर केवळ वाचणं म्हणजे वाचणं, केवळ वाचन करताना सगळ्यात महत्वाचं काय गरजेचं आहे? कॉन्सन्ट्रेशन. आता बघा मित्र, हे जे काही टॉपिक आहेत, हे टॉपिक जर तुम्ही त्याचा बुलेट फॉर्म मध्ये जर लिहूनही घेतला की सगळ्यात महत्वाचं वाचन करताना काय गरजेचं आहे की सगळ्यात पहिले मान्य करा की मी हा जो विषय वाचनाला घेतलेला आहे, जर आपण मराठीचा या ठिकाणी विचार केला की बरेच असे विद्यार्थी आहेत आपले की पहिली प्रिलिम्स ज्या वेळेला पास होतात त्यावेळेला मराठीमुळे रिझल्ट गमावणारे मॅक्झिमम लोक आहेत. मग मराठी आपली मातृभाषा आहे, आपली मायबोली आहे, आपण लहानपणापासून शिकलो, आपण त्याच्यातच बोलतो, मग याचं ग्रामर आपल्याला इझिली येऊन जातं. मग या 50 प्रश्नापैकी आपण 45 ते 48 इतका स्कोर इझिली करू शकतो. या अति आत्मविश्वासात असतात आणि या सगळ्या गोष्टीमुळे
त्याला व्यवस्थित बघत नाही, त्याचा अभ्यास कसं करायचं, त्याची प्लॅनिंग, त्याचं नियोजन करत नाही. जवळजवळ 50% पेपर हा मराठीचा असूनही त्याच्यावर व्यवस्थित नियोजन न केल्यामुळे त्यांचा तो पेपर जातो. त्या ठिकाणी त्यांना 32 ते 35 या रेंजमध्ये मार्क्स येतात किंवा त्याच्याही खाली जातात. यामुळे काय होतं की जे टॉपर असतात ते 45, 47, 48 पर्यंत जातात आणि हे 32, 35, 36 पर्यंत थांबतात. म्हणजे जवळजवळ 10-10, 12-12 मार्क्सचा गॅप असतो आणि 10-10, 12-12 प्रश्नाचा गॅप म्हणजे तुमचा रिझल्ट आहे. कारण लिस्ट पासून तुम्ही किती लांब असता, 8, 10, 12 मार्क्स. मग हा मराठीचा विषय तुमचा रिझल्ट घेऊन जात नाही का? मग सगळ्यात पहिले तुम्ही एक गोष्ट मान्य करा की मी जो कोणता विषय वाचायला घेतला, म्हणजे तुमचे प्रिलिम्स परीक्षा फेल झाल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला पुढच्या वर्षीचं टार्गेट ठेवता, पुढच्या वर्षीचं टार्गेट ठेवत असताना तुम्ही एक गोष्ट सगळ्यात पहिले पुस्तक हातात घेतल्यावर विचार केला पाहिजे, मी मागच्या वर्षी जरी किती अभ्यास केला तरी हा विषय आज माझ्यासाठी नवीन आहे, हा विषय माझ्यासाठी पूर्णतः नवीन आहे. कोणताही विषयाचा अभ्यास पूर्णतः नवीन म्हणून हाती घेतला पाहिजे. एखादं पुस्तक जर तुम्ही 10 वेळा वाचलं असेल तरी ते 10 वेळा वाचलेलं पुस्तक त्याला रिवाइज करत असताना, त्याला परत वाचत असताना त्यातला जवळजवळ 40% पोर्शन, 40% भाग हा तुमच्यासाठी नवीन असतो. असं तुम्ही 100दाही रिव्हिजन केलं तरी त्यातला 40% भाग तुमच्यासाठी नवीनच असणार आहे. कुठलंच पुस्तक तुमच्या पाठ होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं कंबाईन परीक्षेचा आधारच फॅक्ट्स आहे. तर या फॅक्ट्स आपण कसे केले पाहिजेत? मित्रो, या ठिकाणी आपण गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की निरंतर परीक्षा फेल होत असताना आपलं वयही वाढत आहे. त्यामुळे आई वडिलांचा पैसा आणि आपलं नैराश्य हे दोन्ही वाढत आहे. आई वडिलांचा खर्चही वाढत आहे, त्यांचं जे समाधान आहे, त्यांना जे वाटते की आपण आपल्या मुलासाठी मुलीसाठी जे काही करतो ते सार्थक होत नाही. त्यामुळे त्यांनाही नैराश्य येते, तुम्हालाही नैराश्य येते. समाजातील, नातेवाईकातील, गावातील लोकांचे अनेक प्रश्न असतात, त्यांना तुम्हाला सुद्धा फेस करायचं असते, त्यांना सुद्धा फेस करायचं असते की तुमचा मुलगा इतके दिवस झाले काय करतो, कसा करतो, कधी येते रिझल्ट, म्हणजे ते मजा घेण्याचा प्रयत्न करतात. मग यामुळे अजून नैराश्य वाढते. काही काही मुलं 5-5 वर्ष, 6-6 वर्ष गावी गेले नाही, कारण रिझल्टमुळे किंवा मग गावी गेल्यानंतर काही लोक विचारतील की तुम्ही सध्या काय करता किंवा मग काय प्रश्न, अनेक प्रश्न यातून निर्माण होतात. मग मित्र, आता मी काही पॉइंट या ठिकाणी लिहून आणले की पहिलाच पॉइंट जो सगळ्यात महत्त्वाचा आहे की एमपीएससीचा अभ्यास करताना तुमची एक पर्टिक्युलर मेंटॅलिटी असली पाहिजे. आणि ती मेंटॅलिटी सगळ्यात महत्वाची गोष्ट हे एका अधिकाऱ्याची मेंटॅलिटी असली पाहिजे. अधिकारी काय विचार करतात, कशा पद्धतीने विचार करतात ही तुमची मेंटॅलिटी असली पाहिजे. त्या पद्धतीने तुम्ही एखाद्या गोष्टीला बघितलं पाहिजे, त्या पद्धतीने त्याला डील केलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट की अभ्यास करताना मी जसं तुम्हाला सांगितलं की मला या पुस्तकातल्या बऱ्याच गोष्टी माहित नाही, हे पुस्तक मी नवीन करणार आहे, व्यवस्थित करणार आहे. एखादं पुस्तक जर तुम्ही वाचनाला घेतलं, मागच्या वेळेस ते पुस्तक तुम्ही वाचलं आणि आता परत ते जर पुस्तक वाचनाला घेतलं तर तुमच्या मनामध्ये येते की मी आधी केलेलं आहे त्यामुळे मला बरंच येते. असं काहीच करू नका मित्र. सगळ्यात पहिले विचार करा की हे पुस्तक मी ज्या वेळेला हाती घेतलं वाचायला त्यावेळेला मला ते पुस्तक येत नाही. जर आता या ठिकाणी मी उदाहरण देतो की राज्यव्यवस्था. आता राज्यव्यवस्थेचं पुस्तक तुम्ही हातात घेतलं आणि राज्यव्यवस्थेचं पुस्तक हातात घेत असताना तुम्ही फक्त पानाच्या मागे म्हणजे पानामागे पानं उलटणं चालू आहे. दिवसातून 10-10 घंटे बसता वाचण्यासाठी, 10-10 तास तुम्ही एक पुस्तक वाचता, 10-10 तास वाचल्यानंतर ते पुस्तक संपवता आणि ज्या वेळेला ते पुस्तक संपते त्यावेळेला दुसऱ्या विषयाचं पुस्तक घेता, ते संपल्यानंतर तिसऱ्या विषयाचं पुस्तक घेता. मग हा जर तुम्ही राज्यव्यवस्थेचा अभ्यास केला याचं रिव्हिजन कधी करणार? रिव्हिजनला तुमच्या शेड्यूल मध्ये प्रॉपर जागा आहे का? मग ज्या वेळेला 5-6 विषयाचे पुस्तकं संपतील त्यावेळेला परत तुम्ही ते पुस्तक घेता. रंजन कोळंबे सरांचं किंवा लक्ष्मीकांत सरांचं तुम्ही जे कोणतं पुस्तक वाचा, जवळजवळ 10-10, 15-15 दिवस लागतात ते पुस्तक संपण्यासाठी. मग तुम्ही 10-10, 15-15 दिवस एक पुस्तक वाचण्यासाठी जर लागत असतील तर 6 विषय संपण्यासाठी किती दिवस लागतील? जवळजवळ 2.5-3 महिने. 2.5-3 महिन्यानंतर तुम्ही परत राज्य व्यवस्थेला येणार, त्यावेळेला तुमच्या दिमागामध्ये काय बाकी असणार, काय शिल्लक राहणार? कारण मित्र, आपल्याला अनेक महत्वाचे कामं करायचे असतात. सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे सगळ्यात महत्वाचं मोबाईल बघणं असते, रील्स बघायचे असतात, सोशल मीडिया बघायचं असते, शॉर्ट बघायचे असतात, या व्यतिरिक्त चॅटिंग करायची असते. अनेक गोष्टी असतात महत्वाच्या जे तुमच्या जीवनात अतिशय महत्वाच्या आहेत की ज्या गोष्टीला तुम्हाला डील करायचं असते. मग इतके महत्वाचे काम केल्यानंतर 3.5 महिन्यामध्ये हे पुस्तक तुमच्या कसं काय ध्यानात राहणार आहे की जे तुम्ही वाचलं? कारण तुम्ही मधातल्या काळामध्ये इतरही पुस्तक वाचले, तुमचे महत्वाचे काम सुरूच आहेत. मग ह्या पुस्तकाचा तुम्ही त्याला रिव्हिजनला प्रॉपर वेळ दिला का? त्याला रिव्हिजन कशा पद्धतीने करता? यातले जे फॅक्ट्स होते ते फॅक्ट्स व्यवस्थित बाजूला काढले का? आणि काही लोक अजून पलीकडे असतात, ते लोक असे असतात की फक्त पुस्तक घ्यायचं, पानामागे पानं वाचायचं, लक्ष कुठं, पुस्तक कुठं, पानं पलटून चालू, म्हणजे लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशनची कमतरता.
ह्या कॉन्सन्ट्रेशनच्या कमतरतेमुळे आपला रिझल्ट जातो, हे पहिले ध्यानात घ्या. कारण अभ्यास करणं म्हणजे निव्वळ पुस्तकाची संख्या वाढवणं, म्हणजे एक पुस्तक वाचलं, दुसरं पुस्तक वाचलं, मी एक पुस्तक 10, 50 100 वेळा वाचलं, ते नाही. पुस्तक वाचलं याचा अर्थ असा आहे की ते व्यवस्थित वाचलं, कॉन्सन्ट्रेशन वाचलं, कुठल्या पानावर कुठल्या ठिकाणी आपण सध्या वाचतोय त्याच्यावर आपलं लक्ष असणं आणि ते आपण समजून घेणं. आणि परत हे पुस्तक वाचत असताना आपण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की जी गोष्ट मला सांगायची आहे, या ठिकाणी आपला रिझल्ट जाण्याचं सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात मोठं महत्वाचं कारण कोणतं असेल तर आपण पुस्तक वाचताना केवळ वाचन करतो. त्याला अशी एक इंग्लिश मध्ये म्हण आहे, रीड बिटवीन द लाईन. आता ह्या म्हणीचा अर्थ काय? रीड बिटवीन द लाईन असं तुम्ही बरेच वेळा ऐकलं असेल. रीड बिटवीन द लाईन याचा अर्थ असा होतो की तुम्ही ज्या वेळेला ते पुस्तक घेता, ते पुस्तक घेतल्यानंतर त्या शब्दामध्ये, त्या पुस्तकामध्ये जे काही शब्द आहेत ते शब्द वाचू नका, त्या शब्दाची जी व्याख्या आहे ती पूर्णतः समजून घ्या. आपण असं बघतो की भारतीय संविधान वाचत असताना आपल्याला गोष्टी माहिती आहेत की भारतीय संविधान कायद्याचं राज्य आहे. मग आता आपल्याला नाही समजलं तरी आपण कायद्याचं राज्य आहे, कायद्याचं राज्य नेमकं काय काहीच माहित नाही, फक्त संख्या वाढवायची, दिवसभरात पानं शिल्लक वाचायचे, 100 पानं वाचायचे, 50 पानं वाचायचे, म्हणून ते वाचून पुढे जायचं. 4 घंटे अभ्यास करायचा, 10 घंटे अभ्यास करायचा, त्यामुळे काही देणं घेणं नाही. कायद्याचं राज्य असेल, कायद्याचं राज्य माहिती नाही, पुस्तकात आहे ते आम्हाला काही माहिती नाही, तेवढं वाचायचं पुढे निघाल. पण कधीतरी प्रयत्न केला का की कायद्याचं राज्य याची नेमकी व्याख्या काय होते? त्यानंतर कुठं कुठं आपल्या संविधानामध्ये दिलेलं आहे की हे लिखित संविधान आहे, ते अलिखित, त्या देशाचं अलिखित संविधान आहे. मग लिखित संविधान, अलिखित संविधान याच्यामध्ये काय फरक आहे? लिखित संविधान, अलिखित संविधान यामध्ये काय फरक आहे? लिखित संविधान म्हणजे बिलकुलच लिहिलेलं नाही का? अलिखित संविधान म्हणजे लिहिलेलं नाही असं काहीतरी अर्थ होतो का? किंवा लिखित म्हणजे फक्त लिहिलेलं संविधान असं त्याचा अर्थ होतो का? मग काही गोष्टी अशा असतात की आपण आपल्या विचार करण्याच्या क्षमतेनुसार, आपल्या इच्छेनुसार, इच्छा म्हणतो मी कारण ही इच्छा निर्माण केल्याशिवाय तुम्ही अशा पद्धतीच्या अभ्यासात जाणार नाही. ज्या वेळेला तुम्ही कुठल्याही पुस्तक हातात घेता त्यावेळेला ते पुस्तक वाचताना रीड बिटवीन द लाईन म्हणजे त्याच्यातला एक एक शब्द त्या लेखकाला त्या ठिकाणी काय म्हणायचं आहे आणि त्या शब्दाची व्याख्या काय होते हे याचा उलगडा करणं महत्वाचं आहे. आणि त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर त्याला व्यवस्थित प्रॉपर रिवाइज करणं, ती डेफिनेशन, ती टर्म समजून घेतल्यानंतर. कारण इकॉनॉमी, पॉलिटी, जिओग्राफी हे असे विषय आहेत की याच्यामध्ये मॅक्झिमम टर्म्स असतात. शब्द जर ते वाक्य जरी असलं तरी ते वाक्याच्या मागे एक अर्थ असतो, एक अर्थ दडलेला असते, त्याची एक व्याख्या आहे. ती व्याख्या जी आहे ती व्याख्या आपण कशी करतो, त्या व्याख्येचा अर्थ कसा घेतो, त्याला कसं समजून घेतो, तशा पद्धतीचा आपण जर अभ्यास खरंच करतो का ते तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे. कारण पेपरमध्ये ते कायद्याचं राज्य म्हणजे काय, मग आपल्याला तेच माहित नाही कायद्याचं राज्य म्हणजे काय. आता बेसिक स्ट्रक्चर माहिती आहे, मग बेसिक स्ट्रक्चरची संकल्पना काय, बेसिक स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय ते आपल्याला माहिती आहे की केशवानंद भारती खटल्यामध्ये आला, ते सगळ्या भारताला माहिती आहे, सर्व भारताला माहिती आहे की केशवानंद भारती म्हणजे काय, म्हणजे केशवानंद भारती खटला काय होता, कसा होता, बेसिक स्ट्रक्चर त्याच्यामध्ये आणलं होतं की एक फ्रेमवर्क असले पाहिजे. पण नेमकं त्या फ्रेमवर्कचा अर्थ काय होतो कदाचित आपण गुगलला जाऊन हे कदाचित सर्च करण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. मग अशी जर आपली अभ्यास करायची पद्धत असेल तर हे कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपलं वाचन आपण इतकं लिमिटेड होतो की केवळ तो प्रश्न तेवढा वाचणे, तो प्रश्न वाचल्यानंतर त्याच्याशी संबंधित म्हणजे पीवायक्यूचं अनालिसिस करत असताना तेवढं प्रश्न वाचणे, प्रश्नाचं उत्तर शोधणे इतकंच आपण काहीतरी करत असतो. पण त्याच्या पलीकडे ही व्यवस्था आहे मित्र. आपण स्वतःला अनालिसिस केलं पाहिजे, स्वतःला विचारलं पाहिजे की आपण अशा पद्धतीने अभ्यास करतो का. याच्या पुढे परत एक महत्वाचा मुद्दा येतो, आपण ज्या वेळेला विषयाचा अभ्यास करतो त्यावेळेला आपलं फोकस आहे का, आणि फोकस असल्यावर आपलं कशा पद्धतीने आपण रिव्हिजन करतो. आता माझी एक सांगण्याची एक महत्वाचा मुद्दा मी आपल्याला सांगतो की आपण रिव्हिजन कसं केलं पाहिजे. की जर आज तुम्ही म्हणजे प्रत्येकाची वेगळी असेल, तुमची असेल ऑलरेडी बनवलेली तर ठीक, जर नसेल बनवलेली तर तुम्ही हे पद्धत एक्सेप्ट करू शकता. तुम्ही बघा तुम्हाला त्याचा काही फायदा होईल. जर तुम्ही भूगोलाचं पुस्तक वाचलं, हे पुस्तक तुम्ही आज वाचून संपवलं तर याचं काय करायचं, आता तुम्ही हा पुस्तक वाचून संपल्यानंतर उद्या परत दुसरं पुस्तक घेणार, तर तुम्ही उद्या अर्थव्यवस्था हा विषय जर वाचनाला घेत असाल तर म्हणजे भूगोलाचं पुस्तक तुम्ही जे बंद करणार होते त्या अर्थव्यवस्था या पुस्तकाला बंद म्हणजे सुरू करण्यासाठी सुरू करा, नक्कीच करा. पण हा जो भूगोलचा विषय आहे, या भूगोलाचा जो विषय आहे अर्थव्यवस्थेला तुम्ही जर 5 तास वाचत असाल तर त्याला 5 तास नक्कीच वाचा.
पण हा जो भूगोल विषय होता जो तुम्ही कालपर्यंत वाचला तो संपवला, त्या भूगोलाच्या विषयाला तुम्ही डेली 1 ते 2 तास देणं गरजेचे आहे. आणि या ठिकाणी काय केलं पाहिजे, तुम्ही जे काही वाचलं, तुम्ही वाचत असताना जे काही तुम्हाला इम्पॉर्टंट वाटलं त्याला तुम्ही अंडरलाईन केली. अंडरलाईन केल्यानंतर तुम्हाला जे काही इम्पॉर्टंट टॉपिक वाटले ते तुम्ही व्यवस्थित रात्री झोपताना एकदा रिवाइज केले पाहिजे. आणि रिवाइज केल्यानंतर फक्त रिवाइज करायचं नाही, फक्त टॉपिक वाचायचे नाही, मॅक्झिमम टाइमला तुम्ही असा विचार केला पाहिजे, अशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे की जो काही तुम्ही टॉपिक करता, जो काही तुमचा टॉपिक सुरू आहे, त्या टॉपिकला करत असताना त्याचं जे हेडिंग आहे त्या हेडिंगला प्रश्न विचारला पाहिजे. आणि त्या हेडिंगचे प्रश्न म्हणजे जशी आपली राज्यसेवेची आता सध्या पद्धत झालेली आहे डिस्क्रिप्टिव्ह, तसे डिस्क्रिप्टिव्ह तुम्ही त्याचं स्वतःच उत्तर वाचन केल्यानंतर त्या टॉपिकला प्रश्न विचारला पाहिजेत आणि त्याचा टॉपिकचं उत्तर तुम्ही स्वतः लिहिलं पाहिजे. केवळ प्रश्नाचं उत्तर हे एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये नाही तर तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह केलं पाहिजे. डिस्क्रिप्टिव्ह केलं थोडी मेहनत लागते या सर्व गोष्टींसाठी, पण याचा फायदा नक्की होतो. जर तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह जर त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होत असतो. मित्रो, आता मी आपल्याला काही गोष्टी सांगितल्या की रीड बिटवीन द लाईन, त्यानंतर तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवणं, कॉन्सन्ट्रेशन हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर तुम्ही फोकस वाढवला पाहिजे. त्यानंतर मी आपल्याला परत एक गोष्ट सांगितली की रिव्हिजन कसं केलं पाहिजे, की जो तुम्ही कालपर्यंत विषय वाचला, जो कोणता विषय केला त्याला तुम्ही वेगळं केलं पाहिजे. दुसऱ्या दिवशीपासून त्याला बुलेट फॉर्म मध्ये वाचलं पाहिजे. त्याच्यातील जे इन्फॉर्मेशन आहे, जर एखादं चॅप्टर जर 10 पेजेसचं असेल तर त्याला एका पेजवर कसं आणायचं, म्हणजे त्याच्यातील इम्पॉर्टंट डेटा डायग्रामच्या माध्यमातून, फ्लो चार्टच्या माध्यमातून वेगळा करायचा. आणि हा वेगळा केलेला डेटा 5-5, 10-10 मिनिटांमध्ये एक विषय संपला पाहिजे. म्हणजे एक पेज वाचायला तुम्हाला जवळजवळ 3-3, 4-4 मिनिट लागतात. तर पूर्ण विषय संपवण्यासाठी जवळजवळ 1 तास लागला पाहिजे. पेपरच्या आधी एकेका दिवशी सगळ्या विषयाचं रिव्हिजन झालं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे भूगोलाचं जर तुम्ही आता अभ्यास केला की महाराष्ट्राची भूगर्भ रचना, हा टॉपिक मोठा नाही, कारण महाराष्ट्रामध्ये निश्चितच काही थोड्या प्रमाणात व्हरायटी आढळते, कारण बराच पोर्शन हा डेक्कन ट्रॅपचा आहे. तर हा जो टॉपिक आहे तो तुम्ही मोजक्या 7, 8, 10 किंवा कंपॅरिझन म्हणजे बॉक्सेस मध्ये किंवा मग ट्री डायग्राम मध्ये किंवा मग कंपॅरिझन करून त्याचे वेगळे बॉक्स कसे बनवू शकता, तशा पद्धतीने तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. हे तुम्हाला फायदेशीर ठरेल, कारण तुमचं रिव्हिजन होणं जास्त गरजेचं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त मित्रो, एक अजून महत्वाची गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की अभ्यास करताना तुम्ही एका दिवसाचा पूर्ण दिवसभराचं काय नियोजन केलं पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही दिवसभराचा अभ्यास करता, दिवसभरामध्ये आपण काय करतो, एक विषय घेतो, तोच विषय समजा तुम्ही इतिहास घेतला वाचणार तर इतिहास घ्यायचा, तोच दिवसभर वाचायचा, दुसऱ्या विषयाला हात नाही लावायचा. किंवा अर्थव्यवस्था घेतली, अर्थव्यवस्था वाचायची, दुसऱ्या विषयाला हात नाही लावायचा. तर दिवसातून, कारण ज्या वेळेला तुम्ही पेपर देतात त्यावेळेला तुम्हाला एकाच तासामध्ये जवळजवळ 8 विषय सॉल्व्ह करणार. जर 8 विषय जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत तर तुम्हाला एकाच दिवशी कमीत कमी 4 ते 5 विषय हँडल करता आले पाहिजे अभ्यास करण्यासाठी. कारण 6-6, 7-7 वर्ष झाले, 2-2, 3-3, 4-4, 5-5 वर्ष झाले तुम्ही अभ्यास करता, तुमच्यासाठी काहीच नवीन नाही. पण त्याच्यामध्ये जो तुम्हाला एक्स्ट्रा डेटा भेटणार आहे, म्हणजे फुल कॉन्सन्ट्रेशन अभ्यास करत असताना तुम्ही जो वेगळा डेटा बाहेर काढता आणि वेगळा डेटा बाहेर काढल्यानंतर त्याला मॅक्सिमम रिवाइज करता, तोच अभ्यास आहे की ज्यामुळे तुमचं यश तुमच्यापासून लांब आहे. आता बघा, दिवसभराचं नियोजन काय करायचं की कुठलाही एक विषय घ्यायचा. तुम्ही जसा कुठलाही विषय घ्या की आता अर्थव्यवस्था विषय घ्या, तुम्हाला जसं जमेल. कोणी दिवसा अभ्यास करते, कोण रात्री अभ्यास करते, प्रत्येकाची अभ्यास करायची पद्धत वेगळी वेगळी. मग आता अर्थव्यवस्था जर विषय आहे तर अर्थव्यवस्था विषयाला तुम्ही कम्प्लीट पुस्तक जसं आहे जसंच्या तसं वाचून घेतलं पाहिजे. जसंच्या तसं पहिल्या रेटिंग मध्ये पुस्तक वाचून घेतलं पाहिजे आणि अंडरलाईन केलं पाहिजे. आणि हा अंडरलाईन केलेला पोर्शन तुम्ही संध्याकाळी रिवाइज केला पाहिजे पटापट. कारण एका दिवसामध्ये तुम्ही पुस्तक संपत नाही. तुम्ही काही पोर्शन, काहीतरी पेजेस संपवलेले असतात, त्याला 10 मिनिटांमध्ये कसं रिवाइज करायचं ते तुम्ही तुमचं बघू शकता. रात्री झोपताना हा विषय तुम्ही करू शकता. जर तुम्ही अर्थव्यवस्थेला 4 तास अभ्यास करता तर तुम्ही व्यतिरिक्त जर तुम्ही भूगोल आधी वाचला असेल तर भूगोल घ्यायचा आणि त्याला 1 ते 2 तास अभ्यास करायचा. म्हणजे आता भूगोलाचं जे रिव्हिजनचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं की त्याच्यामध्ये तुम्ही जे काही वाचलं, आज तुम्ही जो काही टॉपिक घेतला तो टॉपिक पूर्ण व्यवस्थित रिवाइज करायचा. त्याच्यात काय फॅक्ट्स आहेत ते फॅक्ट्स बाहेर काढायचे. तो पूर्ण युनिट, तो पूर्ण चॅप्टर एका पेजवर कसा आणता येईल याच्यासाठी प्रयत्न करायचा. एकाच पेजवर ते बसलं पाहिजे. म्हणजे आपलं रिव्हिजन त्या एका टॉपिकचं, एका चॅप्टरचं 5 मिनिटात झालं पाहिजे.
मग त्याला एका पेजवर आणायचं, त्यातले जे फॅक्ट्स आहेत ते वारंवार रिवाइज करायचे. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट भेटण्याचं हे माध्यम आहे. कारण पुस्तकामध्ये अनेक लाईन दिलेल्या असतात, ते सर्व आपल्या महत्वाच्या असतात. त्याच्यातले काही पर्टिक्युलर फॅक्ट्स असतात की जे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त आहे. जर भूगोलाचं पुस्तक तुम्ही आधी संपवला तर त्याला घ्या रिव्हिजन मध्ये त्याला 1-2 तास वाचा, 1 ते 2 तास. आणि हा एका दिवसासाठी नाही, तर हा परीक्षा निघेपर्यंत हाच शेड्यूल ठेवा की तुम्ही त्याच्यामध्ये 4-4, 5-5 टॉपिक ऍड केले पाहिजे. म्हणजे एका दिवशी 4-4, 5-5 विषयाचा अभ्यास करू शकले पाहिजे. एक जीएसचा विषय जो तुम्ही पुस्तकातून कम्प्लीट वाचा, नंतर तुमचा एक रिव्हिजनचा विषय तुम्ही आधी काही नोट्स काढला असेल, काही अंडरलाईन केलं असेल, त्याला व्यवस्थित रिवाइज करा आणि त्याला अजून शॉर्ट मध्ये कसं करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा. तिसरा टॉपिक येते तुमचा चालू घडामोडी डेली तुम्ही जितकं करायचं करा, पण मिनिमम 1 तास तरी त्याला केलं पाहिजे. मंथली असो, तुम्ही डेली असो, इयरली असो, पुस्तकातून करता कशातून करता, ते तुम्ही करंट अफेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच्यानंतर एक महत्वाचं म्हणजे तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता. कारण गणित बुद्धिमत्तेचं महत्व अनन्यसाधारण आहे. जर तुम्हाला आज रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्हाला गणित बुद्धिमत्तेवर काम केलंच पाहिजे. गणित बुद्धिमत्तेवर काम करण्यासाठी तुम्ही मिनिमम या ठिकाणी 1 ते 2 तास देऊ शकता. 1 तास गणित किंवा 1 तास बुद्धिमत्ता. आता हे सगळं मिळून किती झालं? 4, 5, 6, 7 ते 8 तास अभ्यास झाला. परत इथं एक इम्पॉर्टंट गोष्ट मी सांगतो मित्र, आजपासून जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्ही प्रिलिम जर तुमची 2 महिन्यापेक्षा जास्त काळ बाकी असेल, 2-3 महिन्यापेक्षा जास्त काळ, जर तुमच्याकडे 4, 5, 6 महिन्याचा काळ असेल तर मित्र जे भाषा असतात म्हणजे इंग्लिश किंवा मराठी, इंग्लिश आणि मराठीमध्ये सगळ्यात महत्त्वाचे भाषेचं व्याकरण, म्हणजे आपला जो पहिला पेपर आहे मेथचा, त्याला 2 भागात विभाजित करायचं, व्याकरण आणि शब्दार्थ. आता व्याकरण इंग्लिशचे असते, व्याकरण मराठीचे असते, शब्दार्थ मराठीचे असतात, शब्दार्थ इंग्लिशचे असतात. मित्र मॅक्झिमम विद्यार्थी शब्दार्थामध्ये मार्क घेतात, कारण की जवळजवळ आयोग 50% जवळपास प्रश्न शब्दार्थावर विचारते. तर मग तुम्ही शब्दार्थ व्यवस्थित करा, तुम्ही व्याकरण व्यवस्थित करा आणि मिनिमम 1 ते 2 तास याला सुद्धा द्या. म्हणजे दिवसातून तुम्हाला 8 ते 10 तास अभ्यास करणार आहे. 12-15 तासाची काही डिमांड नाहीये. तुम्ही एक जीएसचा विषय करा, एक विषय रिव्हिजनला करा. रिव्हिजन फक्त छान करा. रिव्हिजन व्यवस्थित जर केलं तर तुमचा रिझल्ट तुमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि सोबतच मित्र प्रत्येक सॅटर्डे किंवा संडे तुम्हाला जो दिवस योग्य वाटत असेल त्या दिवशी एक तरी टेस्ट सॉल्व्ह करा. आयोगाचे परत इथं बघा पीवायक्यू तुम्हाला बघायचे, पीवायक्यू तुम्ही बघत राहा. पीवायक्यू आणि पीवायक्यूचा अभ्यास कसा करायचा मित्र, इथं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की पीवायक्यू आपल्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे. पीवायक्यू आपण काय करतो, आपले मॅक्झिमम मुलं पीवायक्यू पाठांतर करतात. हाच मला म्हणजे मी विसरलो, सॉरी, हा मुद्दा आपण पहिले घ्यायला पाहिजे होता की पीवायक्यू पाठांतर करायचे नाही. पीवायक्यू पाठांतर करायचे नसतात, तर पीवायक्यू समजून घ्यायचे असतात. सिलेबस, पीवायक्यू आणि सिलेबस ह्या 2 गोष्टी डिकोड करायच्या. ते पूर्ण जर डिकोड करायचा, जो काही प्रश्न विचारला त्याच्यामध्ये जे काही ऑप्शन दिले त्याला व्यवस्थित समजून घ्यायचं. ते जे ऑप्शन आहे ते ऑप्शनला डिकोड करायचं, प्रश्नाला डिकोड करायचे, त्याच्या मागची म्हणजे जे डेप्थ आहे ते डेप्थ जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा. या सर्व गोष्टी म्हणजे आपल्या रिझल्टसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. एक गोष्ट सगळ्यात पहिली ध्यानात घ्या की पीवायक्यू करणं म्हणजे पाठांतर करणं नाही, की तुम्ही काहीतरी प्रश्न कोणतं तरी एक पुस्तक मार्केटमधून उचलतात, त्याचा प्रश्न वाचतात, प्रश्नाच्या खाली ऑप्शन असतात, त्या प्रश्नाच्या खाली ऑप्शन वाचायचे. ऑप्शन वाचल्यानंतर त्याचा आपण काहीतरी मनात ठरवायचं की हे उत्तर आहे, हे उत्तर आहे. मग बरोबर आलं तर ठीक, नाही आलं तर मग खाली वाचायचं की जे काही डिस्क्रिप्शन म्हणजे जे काही त्यांनी दिलेलं एक्स्ट्रा माहिती त्या प्रश्नाची. असं करायचं नाही. जो काही प्रश्न आहे तो पहिले प्रश्न पहा, त्याचे ऑप्शन पहा, ऑप्शन पाहिल्यानंतर त्याला वेगळे करा. प्रश्नाचं पीवायक्यू डिकोड करणं याचा अर्थ असं नाही की तुम्हाला प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. प्रश्न डिकोड करणं म्हणजे तुम्हाला जी येणारी परीक्षा आहे त्याच्या संबंधित स्वतःला अजून जास्त मोकळं करणं आहे. या ठिकाणी डिकोड करणं म्हणजे कसं की तुम्ही स्वतःला ते जे प्रश्न आहेत ते प्रश्न बघा, त्याच्यातले बारीक जे टर्म्स आहेत त्याच्यामध्ये ते काय विचारतात की किती बरोबर, किती चूक, काय योग्य, काय अयोग्य, हे जे शेवट असतं प्रश्नाचा की खालीलपैकी किती चूक आहे, खालीलपैकी काय अयोग्य आहे, खालीलपैकी काय बरोबर आहे, हे असे जे प्रश्न असतात सर्वात पहिले तिथं काम केलं पाहिजे. नंतर जो काही स्टेटमेंट असतात किंवा मग 1 लाइनर असतात, त्या 1 लाइनर मधले जो काही फॅक्ट्स असते तो फॅक्ट बाहेर काढायला पाहिजे. त्याच्यामध्ये जे काही कन्सेप्ट असतात ते कन्सेप्ट बाहेर काढायला पाहिजे आणि त्याला समजून घेतलं पाहिजे. प्रश्नाचे उत्तर देणं आपल्यासाठी गरजेचं नाहीये, कारण तो पेपर नाहीये. आपल्याला गरजेचं असते की तो पेपर वाचून, तो पेपर समजून घेऊन त्याच्यातून आपल्याला पुढची आपली रणनीती, आपली पुढची स्ट्रॅटेजी बनवायची असते. त्या पद्धतीने आपल्या नोट्स प्रिपेअर करायच्या असतात. ते प्रिपेअर केलेल्या नोट्स आपल्याला एक्झामच्या अगोदर वाचायच्या असतात. त्यासाठी पीवायक्यू महत्वाचे असतात. तशा पद्धतीने तुम्ही पीवायक्यू केले पाहिजेत. मित्रो आता बघा,
की आपल्याला काही गोष्टी महत्वाच्या आहेत की तुम्ही लुसेंट हे जे पुस्तक आहे, कारण मी हा जो व्हिडिओ बनवतो मी माझ्या डोळ्यासमोर कंबाईनच मुलं आहेत मॅक्झिमम. तर ज्या वेळेला आपण लुसेंटच्या या पुस्तकाचा अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याला माहित आहे की त्याच्यामध्ये फॅक्ट्स असतात, म्हणजे इकॉनॉमीचे फॅक्ट्स असो, जॉग्राफीचे फॅक्ट्स असो, महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा भूगोल जर सोडला तर मॅक्झिमम विषय त्याच्यातून कव्हर होतात. म्हणजे पूर्ण विषय कव्हर नाही होत. जिथं आपल्याला फॅक्ट्स येतात, वन लाईनर येतात, ते वन लाईनर जवळजवळ 10-15%, 20-25% तुमचे प्रश्न त्या ठिकाणाहून सॉल्व्ह होऊ शकतात. तर ते फॅक्ट्स आपल्याला आपल्या साधारण संदर्भ पुस्तकामध्ये आढळत नाही. तर या माध्यमातून सुद्धा आपण करू शकतो. लुसेंटचा जो अभ्यास केला पाहिजे, त्यातले फॅक्ट्स समजून घेतले पाहिजेत, त्यातले फॅक्ट्स ध्यानात ठेवले पाहिजेत. जे काही फॅक्ट्स तुमच्या संदर्भ पुस्तकामध्ये आहेत त्या फॅक्ट्सची ट्रिक्स बनवायला पाहिजेत आणि ट्रिक्सच्या माध्यमातून अभ्यास करून तुम्ही तुमचं नियोजन केलं पाहिजे, त्याला पाठ केलं पाहिजे, त्याला तुमच्या मित्राशी किंवा इतर कोणाशी चर्चा करून समजून घेऊन त्याला कसं जास्तीत जास्त आठवणार. म्हणजे एक वेळ अशी आली पाहिजे त्या ट्रिकचं कामच पडलं नाही पाहिजे. सुरुवातीला तुमची इच्छा असेल तर तुम्ही बनवा, पण नंतरच्या काळामध्ये त्या ट्रिक्सवर तुम्ही भरोसा करू नका किंवा त्याच्यावर आधारित राहू नका. मित्रो, जास्तीत जास्त वाचन करा, जास्तीत जास्त रिव्हिजन करा आणि स्वतःतले जे नैराश्य आहे ते नैराश्य काढून बाहेर या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की वाचन करत असताना तुमचा जो दिमाग आहे तो दिमाग जागेवर ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे तो जागेवरच ठेवा. रिव्हिजन व्यवस्थित करा, फॅक्ट्स व्यवस्थित काढा, PYQचं अनालिसिस व्यवस्थित करा. आणि मित्रो, ह्या काही गोष्टी अशा आहेत की ज्या मला वाटते की तुमच्या यशापर्यंत घेऊन जाण्यासाठी, म्हणजे ह्या माझ्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ऐकलेल्या वाटतील, खूप साऱ्या ठिकाणी हे तुम्हाला सांगितलेलं सुद्धा असेल, पण तुम्ही एकदा याच्यावर काम करून बघा. काही दिवस अशा पद्धतीने अभ्यास करा की एक विषय वाचन करा, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन वाचन करा. त्याच्यानंतर एक विषय पूर्णतः तुम्ही रिव्हिजनला घ्या, जो आधी वाचला तो, त्यातले फॅक्ट्स बाहेर काढा, फॅक्ट्सवर जास्त काम करा, व्यवस्थित त्याचं वाचन करा, व्यवस्थित अध्ययन करा. या सर्व गोष्टीचा, या सर्व बाबींचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. तुम्ही एकदा करून बघा. मित्रो, जर अभ्यास करत असताना आपल्याला काही समस्या येत असतील, जर तुम्हाला तुमचा मोठा भाऊ किंवा मित्र म्हणून मला काही गोष्टी सांगायच्या असतील, तर मित्रो, मी माझा जो टेलिग्राम नंबर आहे तो या ठिकाणी आपल्याशी शेअर करत आहे. त्याच्यावर तुम्ही मला प्रश्न पाठवू शकता. मी तुमचा प्रश्नाचं उत्तर थोडंसं लेट देऊ शकतो, पण मी तुमच्याशी जरूर कनेक्ट असणार आहे. 2025-2026 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माझं म्हणणं आहे की तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचा जर प्रश्न पडत असेल, म्हणजे अभ्यासामध्ये अभ्यास व्यवस्थित होत नसेल किंवा काही जर मोरल डाऊन होत असेल, तर माझा नंबर घ्या 9561146135. मित्रो, 9561146135 हा माझा नंबर आहे. यावर तुम्ही मला टेलिग्राम करू शकता, यावर मेसेज करू शकता. मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि मित्रो, ह्या गोष्टी जरी तुम्हाला बोरिंग वाटत असल्या तरी त्या खूप जास्त महत्वाच्या आहेत. ज्याही विद्यार्थ्याने हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल त्या विद्यार्थ्यांना मी खरंच समजतो की त्यांना स्वतःमध्ये बदल करायचे आहेत, कारण बऱ्याच गोष्टी बोर करणाऱ्या होत्या. पण ह्यानंतर आणि माझ्या मित्रांना एक आव्हान सुद्धा आहे की ज्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला आहे त्यांनी कमेंटमध्ये एक थम्सअपचा इमोजी पाठवावा. त्या प्रत्येक मित्रो, तुम्हाला तुमचं यश लवकरच भेटेल, लवकरच तुम्ही यशापर्यंत पोहोचाल, लवकरच तुमचं अपेक्षित यश तुमच्यापर्यंत असेल. मी या ठिकाणी थांबतो. मित्रो, परत एक गोष्ट सांगायची राहिली की आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे आरंभ करिअर अकादमी, त्या ठिकाणी तुम्ही जॉईन व्हा. परत आपलं जे युट्यूब चॅनल आहे त्या ठिकाणी मी स्वतः आपल्यासाठी फ्रीमध्ये लेक्चर सिरीज आणत आहे, त्याच्यासाठी माझं कामही सुरू आहे. तर तिथे तुम्ही जॉईन व्हा, तिथे त्याचा आस्वाद घ्या, म्हणजे तुमचे आस्वाद घ्या इन द सेन्स की तुम्ही त्याचा लाभ घ्या आणि तुमच्या यशामध्ये त्याचा नक्कीच फायदा होईल. तुम्हाला तुमच्या तयारीमध्ये यशापर्यंत तुम्ही पोहोचाल. हा व्हिडिओ खूप मोठा झाला, त्याबद्दल क्षमस्व. मी थांबतो. धन्यवाद.